खेळतोय आणि क्रिकेटचे काही बेसिक नियम आहेत जे तुम्हालाही माहीत हवेत. आज हंगामाला सुरुवात होईल जवळपास मला वाटतं 19वी टुर्नामेंट GC अंतर्गत आपण पाहतोय. आणि जेव्हा तुम्ही ओपनला खेळायला जाता, जेव्हा एक गाव एक संघ घेऊन खेळता, तेव्हा देखील अनेक साऱ्या स्पर्धा तुम्ही खेळलात. सो काहीसे नियम तुम्हाला माहिती हवेत. मॅचला आपण करतोय सुरुवात. बरोडी गावचे समाजसेवक सन्माननीय आदरणीय पिंटू पाटील साहेबांचं देखील आगमन. पिंटू पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं. साहेबांना विनंती. अरमान त्या ठिकाणी आरसा आहे बघा, गाडीचा बाईक पार्क केली आहे. अरमान, अश्विन ती बाईकची काच आहे बघा, ती डोळ्यावरती येते. येस, थँक्यू सो मच. नक्कीच पिंटू पाटील, गुल्ल्या भाई या आपण व्यासपीठावरती. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती यतीनच्या बॅटमधनं पहिला षटकार. यतीन मडवी आणि राम भोईर ही सलामीची जोडी पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सुमित पाटील. हिरो आई स्मृती चषक 2026 दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेलो माता वर्ल्ड त्यांच्या अगेन्स्ट मध्ये टीम एकवीरा हायवे दिवे. पहिल्या बॉल वरती षटकार ठोकला. बॉलर तयार, पुढचा बॉल पायावरती बॉल चालला, फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्क. बॉलर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. चौकार की षटकार वेट केलं जाईल, डिसिजन दिला जाईल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दोन बॉल दोन लागोपाठचे षटकार आपल्याला पाहायला मिळतात. यतीन मडवी हा खेळाडू देखील लेदर बॉल भरपूर चांगला खेळतो आणि आज लेदर बॉल क्रिकेट खेळणारे भरपूर चमकलेत या RC पाटील फाउंडेशनच्या मैदानावरती. भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहतोय. हिरो आई स्मृती चषक 2026 आणि या स्पर्धेमधला 5वा अर्धशतक अजय पाटीलनं ठोकला. आता 6वा यतीन ठोकेल का, हा देखील एक प्रश्न आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. लागोपाठ 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. सुमित पाटील थोडासा दबाव असेल या गोलंदाजावरती देखील. खरं तर समोर एकवीरा हायवे दिवे संघ खेळतोय. त्याच्यामध्ये सिद्धेश चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे. यंदाच्या हंगामामध्ये पाहायला मिळाला आहे. परंतु आज त्याला देखील साथ कोणत्या तरी एखाद दुसऱ्या खेळाडूंना देणं गरजेचं राहणार आहे. बॉलर तयार. हा बॉल फुल टॉस, दिशा दिली आहे खाव कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. एकतर बॉल मध्ये काहीतरी खराबी आहे, नाही तर काहीतरी विषय आजचा हार्ड आहे मी म्हणेन. कारण जोही बॅटर येतोय तो फक्त षटकारांमध्ये डील करतोय. पहिल्या डावामध्ये जवळपास 18 षटकार आले पहिल्या मॅच मध्ये ऑल ओव्हर. आणि या मॅच मध्ये पहिल्या 3 बॉलवरती 3 षटकार आलेत. यतीन मडवी लाजवाब बॅटिंग करतोय. 3 षटकार ठोकलेत. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन क्लास दाखवला यतीन. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा रेषा पार, चौकार. आता धावफलक आता 22-22 वरती. यतीन मडवी भरपूर चांगले बॅटर आहेत. उल्लेख केला लेदर बॉल क्रिकेट चांगले खेळतात. यंदाच्या हंगाममध्ये चांगल्या फॉर्म मध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळालेत. आणि तो फॉर्म दाखवत असताना आता मिस टायमिंग आहे. नजर लागली की काय, खेळाडू येत आहेत चेंडू खाली आणि अरे रे रे रे, हे काय केलं. ही कॅच नाही, मी म्हणेन मॅच सोडली पूर्णपणे. कारण एक विश्वासाचं किरण दिसलं होतं, परंतु बॉल पर्यंत पोहोचलेच नाही आहेत खेळाडू.
पोहोचले. त्यानंतर चुकीचा झेल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि झेल झाली ड्रॉप. दबाव आता एकवीरा हायवे दिवेवरती. यतीन मडवीची कॅच तुम्ही सोडलेली आहे, ज्या बॅटरनं 3 षटकार 1 चौकार ठोकला. लिमिटेड ओव्हर आहेत खरं तर, 4 ओव्हरचीच मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीनं खेळाल तर कुठेतरी तुमचा संघ बॅकफूटवरती पाहायला मिळेल. फटका उडवला, मिसटायमिंग. हा बॉल देखील हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि आता कोणतीही मिस्टेक नाही आहे. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम शेलू मातावरला. बॅटर राम बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर ज्या खेळाडूंना खरं तर भिवंडीचं नाव लौकिक केलं आहे असा बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये जातोय. कौशल पाटील, उंच कुरा हा खेळाडू खरं तर बॉलिंग करत होता गेल्या 2-3 वर्षांमध्ये. लय त्याला बॉलिंग मध्ये सापडली आणि ग्रामीण क्रिकेट जेव्हाही खेळतो तेव्हा बॅटिंगच्या जोरावरती अनेक सारे सामने त्याने जिंकून दिलेत. ओपन हाफ क्रिकेटमध्ये बॉलिंगसाठी जाणला जातो. ग्रामीण क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 23 धाबा धावपलकावरती. एक चांगली टोटल बनली आहे सध्या तरी टीम शेलू माता वर्ल्डसाठी, कारण सन्मानजनक धावसंख्या बनली आहे 23 पहिल्या ओव्हरमध्ये. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर पियुष येतात. दुसऱ्या ओव्हरसाठी एकवीरा हायवे दिवे सध्या तरी खेळताना पाहायला मिळती या एकवीरा हायवे दिवे त्यांच्या अगेन्स्ट टीम शेलू मातावल. स्ट्रायकिंग एंडला यतीन असतील. जीवनदान मिळालं यतीनला मागच्याच बॉलवरती आणि आता त्याचा कसा फायदा घेईल तो हेच पाहावं लागेल. कौशल पाटील आल्यात नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. लाजवाब हा खेळाडू आहे. अनेक साऱ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. बेस्ट बॉलर सातत्याने राहिला नाही आणि आता त्याने सुरुवात केली आहे. बेस्ट बॅटरचं देखील परफॉर्मन्स चांगलं दाखवतोय तो. बॉलर तयार. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅट मिडल करता आलं नाहीये आणि आता कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. विकेटचं पतन. मोठा धक्का, मोठा आदरा बसला टीम शेलू माता वर्ल्डला. बॅटर यतीन मडवी बॅक टू द डगआउट. चार वरती वैभव भोईर आलेत. यतीनची देखील विकेट गेली आहे. 2 धक्के लागलेत वर्ल्डला. हो, हलक्या हातानं फक्त चॉप केला आहे. फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हर येतात बॉल पर्यंत आणि एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. कौशल असतील स्ट्रायकिंग एंडला. वेलकम व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली प्रथमेशजी ठाकूर यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 2 विकेट गेलेत. कौशल पाटील स्ट्रायकिंग एंडला. धावपलकावरती धाबा 24. मोठा फटका खेळायचा होता. हवा तसा बाटच्या पठ्ठ्यात बॉल आला नाही आहे. एक सिंगल फक्त याही चेंडूवरती पूर्ण. एका धाब्याने धावपलक आता 25 धाबा. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 23 धाबा होते, परंतु या ओव्हरमध्ये पियुषनं लाजवाब बॉलिंग केली. विकेट काढली. त्यानंतर 2 सिंगल आल्या.
बॉलर तयार. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बाटची कडा लागली आहे. एक सिंगल आली. एका धावेनं धावफलक आता पुढे सर गेल 26. तयार. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. बॉल हवेत. बॉल खाली लॉंगऑफचा खेळाडू येतोय. कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. विकेटचं पतन. धक्का आणखीन एक कौशल पाटीलच्या रूपानं टीम शेलू माता बलला बाठर बाद. खर तर विचार केला तर पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले यतीन मडवीनं. त्यानंतर एक चौकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर जी विकेट आली तशी विकेट सातत्याने जातीया टीम शेलू माता वर्ल्ड संघाची. नवीन बॅटर क्रमांक 5 वरती आतिश बॅटर कोण आहेत? गणेश 12th मॅन आहेत या ठिकाणी पण नाव नाही माहिती आहे. हरकत नाही या. गणेश आलेत. पुढचा बॉल. पाठची कडा लागली आणि हो लाजवाब फिल्डिंग आहे. क्या बात आहे. मी म्हणेन आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी सुद्धा. कारण मैदानाची सर्वात फास्ट आउटफील्ड त्याच दिशेनं आहे आणि त्या दिशेनं बॉल अडवला जातोय. आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ फिनिश. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धावा 26. 26 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 26 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये कौतुक करेन मी पियुष म्हात्रेचं. 3 धावा फक्त खर्च केल्या. 2 विकेट त्यानं काढले. चला वेल कमी घ्या टीम हायवे दिवे. यानंतरची मॅच टीम दिवा स्पोर्ट्स दिवा त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहे टीम जे म्हसोबा पिंपळास. तिसऱ्या ओव्हरमध्ये हर्ष भोईर येतील. हर्ष भोईर तयार होतात बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला वैभव भोईर आहेत. यतीन चांगली सुरुवात करून दिली टीम शेलू माता बलला, परंतु त्यानंतर सातत्य दाखवता आलं नाही. या बॉलर तयार हर्ष भोईर. पहिला बॉल अराउंड द विकेट. पहिला बॉल बाटची कडा लागली. फिल्डिंग चांगली झाली या टीम हायवे दिवाकडनं. खरं तर एक झेल सोडला होता, परंतु त्या व्यतिरिक्त भरपूर चांगली फिल्डिंग झाली आतापर्यंत. टीम एकविरा हायवे दिवे त्यांच्या अगेन्स्ट टीम शेलू माता बल. वैभव भोईर आणि गणेश ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. हर्ष भोईर लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. स्टेप आउट झाला. उडवलंय. वा वा वा. पण फिल्डर आहे डीप मध्ये. काय घडलंय त्या ठिकाणी? आणि येस बॅटर असतील बाद. धक्का आणखीन एक टीम शेलू माता बलला. येस चेक केलं जाईल. बॅटर तुम्ही बाउंड्री बसीच थांबायचा.
येस, आउट असेल बॅटर. नवीन बॅटर आता आतिश भामरे आलेत. धावफलकावरती धाबा 27, 27 धाबा स्थिर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 23 होत्या आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि 27 अजून देखील धाबा आहेत. बाटची कडा लागली थर्ड मॅनला. आता झाली आहे मिस्टेक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकारानं धावफलक आता 31 वरती जाऊन पोहोचत आहे. धावफलकावरती धाबा 31, 31 धाबा. भरपूर चांगली बॅटिंग आता मी म्हणेन आतिशनं आल्या आल्या बॅटची कडा लागली ते सरळ बॉलिंग केली जाते आहे. सातत्याने आपण पाहतोय हायवे दिवे संघाकडनं. यावेळेस पलटी फटका पुन्हा एकदा. बॉल चालला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आले आले आपला क्लास दाखवत असताना आतिश भामरे मैदानामध्ये. भरपूर चांगली बॅटिंग. पहिला चेंडू खरं तर नशिबाचा चौकार होता परंतु त्यानंतर स्वतःचा क्लास या ठिकाणी दाखवला. चौकार आला रिव्हर्सच्या माध्यमातून. 4 धाब्याने धावफलक पुढे सरकत असताना 35, 35 धाबा. 50 धाबा देखील बनला ना तरी सुद्धा एक चांगला टोटल असू शकतो परंतु तिसरं षटक अजून देखील वैभव आणि आतिश खेळपट्टीवरती आहेत. 50 बनवू शकतात. पुन्हा एकदा पलटी फटका. यावेळेस मिडल झालाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खरं तर याच गोष्टींसाठी जे प्रमुख आपले खेळाडू असतात ते संघामध्ये उपस्थित राहणं अपेक्षित असतं. खरं तर आतिश भामरे अनेक वर्ष या खेळाडूंना देखील टेनिस बॉल क्रिकेटला दिलं आहे. भिवंडीचं नाव लौकिक करण्यामध्ये त्याचा देखील मोलाचा वाटा आहे आणि आपल्या GCAचे सदस्य देखील आहेत ते. परंतु सध्या काय क्लास बॅटिंग त्यांची पाहायला मिळते. लाजवाब बॅटिंग. षटकार आला त्याच्या बॅटमधनं. 6 धावेनं धावफलक आता 41 वरती. पुढचा बॉल राऊंड विकेट. हो चांगला बॉल आहे. स्विंगिंग बॉल. कळलं नाही या भामरेला आणि अशा पद्धतीनं मला वाटतं 3 ओव्हरचा खेळ फिनिश. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 41, 41 धावा. अजूनही 6 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. 6 बॉलमध्ये उल्लेख केला मी 50+, पण 60+ देखील जाऊ शकते कारण 6 बॉल अजूनही बाकी आहेत. 6 बॉलमध्ये आता किती धावा प्लस बनवतील. चला टॉससाठी तयारीत राहायचा टीम दिवा स्पोर्ट दिवा त्यांच्या अगेन्स्ट टीम जय म्हसोबा पिंपलास. दिवा स्पोर्ट दिवा या ठिकाणी दाखल झाली आहे. सो जय म्हसोबा पिंपळास टीम आपण देखील लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने यायचं आहे. RC पाटील फाउंडेशनचं हे ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतोय. भरोडीकरांचं हे आयोजन आपण पाहतोय. यानंतर मॅच गटातील शेवटची मॅच न्यू एकविरा पिंपळनेर त्यांच्या अगेन्स्ट टीम गावदेवी वेहेळे. ही देखील मॅच चांगली आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर आपण उल्लेख करत होतो RC पाटील फाउंडेशनचं हे क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडांगण. या मैदानावरती जेव्हा पहिली स्पर्धा झाली तेव्हाच मी उल्लेख केला होता की हे मैदान अतिशय व्यस्त असणारं क्रीडांगण आहे. अनेक साऱ्या स्पर्धा या क्रीडानगरीवरती होताना आपण पाहिल्या. येणाऱ्या काळामध्ये देखील अनेक साऱ्या स्पर्धा या मैदानावरती आपण पाहणार आहोत. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटच्या ओव्हरमध्ये करण पाटील पाहायला मिळतील. चला मॅच सुरू करायची आहे. हायवे दिवे. जास्त वेळ खर्च होतोय. पहिला बॉल.
करण पाटील बादची कडा यष्टी रक्षकानं केली आहे मिसट्रॅक, मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. आतिशला स्ट्राईक वरती राहणं भरपूर गरजेचा क्लास त्यानं दाखवला आहे. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बाटमधनं आलाय. परंतु आता वैभव आहे स्ट्रायकिंग एंडला. 4 चेंडू वैभवनं फेस केले, 3 धाबा बनवल्यात. परंतु आता चौकार आणि षटकारांची गरज आहे. कारण उल्लेख केला मी या मैदानावरती पहिली मॅच आपण पाहिली तर 80+ धावा बनल्या, 84 धावांचं टार्गेट होतं समोर आणि त्याच्या बदल्यात 60 धावा बनल्या होत्या, 63 बनल्या होत्या. म्हणजेच काय तर धावा बनू शकतात, चेस होऊ शकतात. स्लॉक स्वीप आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. वैभव भोईरनं आपला क्लास दाखवत असताना हा षटकार ठोकलाय आणि उल्लेख केला मी आतिशला स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे. पण वैभव सांगतंय की मी देखील कमी नाही आहे, मी देखील मोठे फटके खेळू शकतो आणि तो फटका आलाय आणि गरज आहे टीम वर्ल्डला. सध्या ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय, ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीवरती प्रक्षेपण केलं जात आहे. बॅकफुटवरती जाऊन फोर्स केलं, लॉंग ऑफला खेळाडू आहेत, थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते आणि 2 धाबा. याही चेंडूवरती पूर्ण ओव्हर थ्रो झालाय, मात्र नुकसान फार नाही या. 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण 2 धाब्यानं आता 49 धाबा धावफलकावरती. यानंतर दिवा स्पोर्ट्स दिवा त्यांच्या अगेन्स्टमध्ये टीम जय मसुबा पिंपलास, दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी तयार राहायचा. उडवलं बॉल, पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ पार्क, षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला आणि मी उल्लेख केला होता 60+ आणि आता येते 55 धाबा धावफलकावरती बनलेले आहेत. अजूनही 2 बॉल बाकी आहेत, 2 बॉल बाकी आहे. धावफलकावरती धाबा 55. आतिश काहीतरी सांगण्यासाठी गेलाय वैभवला, माहिती आहे 60+ बनवू शकतात. खरं तर कौशल देखील फॉर्म मध्ये आहे. बॉलिंग करत असताना अनेक सारे बॉलर आहेत, आतिश स्वतः भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्यामुळेच या 60 धावा बेनिफिट असू शकतो टीम शेलूमाता वर्ल्डला. 55 बनल्यात, परंतु अजूनही 2 बॉल कशा पद्धतीने हाताळेल करण पाटील. 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये आल्यात. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता, परंतु त्यानंतर लाईन भरकटली गेली. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला जातोय. तोफा होता, कबूल केला दोन्ही हातांनी. बॉल पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. धावफलक आता 61, 61 धावा आणि आता शेवटचा अंतिम बॉल. हिरवाई स्मृती चषक 2026 आपण पाहतोय. दुसरी मॅच आजच्या दिवसामधील शेलूमाता वर्ल्ड त्यांच्या अगेन्स्ट टीम एकवीर हायवे दिवे. पूल केलाय, बॉल हवे त्या बॉल खाली, फिल्डर कोणती मिस्टेक नाही आहे आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा बनल्या गेल्या, त्या म्हणजे 61, 61 धाबा आणि 62 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. येथून टीम एकवीर हायवे दिवे संघाला असेल अगेन्स्ट टीम शेलूमाता वर्ल्ड. चला टॉस साठी या. टीम दिवा स्पोर्ट दिवा या ठिकाणी उपस्थित झाली आहे. चला टीम जय मसुबा पिंपळास आपण देखील टॉस करण्यासाठी यायचं आहे. पिंपळास संघाचे देखील प्रतिनिधी या ठिकाणी दाखल होतात. चला या आपण टॉस देखील करणार आहोत. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत.
शेलूमाता वर्ल्ड कॅप्टन आतिश दादा संपर्क साधायचा. नक्कीच सन्माननीय आदरणीय प्रीतमजी पाटील साहेब तसेच सन्माननीय आदरणीय नरेंद्र पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. साहेबांना विनंती आपण 2011 टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ सेट टॉस या ठिकाणी केला जाईल. जय मसोबा पिंपळास त्यांच्या अगेन्स्ट मध्ये खेळणार आहे ती म्हणजे टीम दिवा स्पोर्ट दिवा. हेड आणि टेल कॉल कोणाचा? कॉल पिंपळा संघाचा आहे. टेल असा कॉल आहे अँड इट इज हेड. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट देऊन दिवा स्पोर्ट्स दिवा नाणेफेकी जिंकली आहे. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. कितीच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. कोणते असे बॉलर आहेत ज्यांच्यावरती जास्त अपेक्षा असतील? आर्यन भोईरे, आशिष पाटील, स्वतः मी. यांच्यावरती तुम्हाला जास्त अपेक्षा असणार आहेत. या अगोदर कधी पिंपळास संघाविरुद्ध मॅच झाली आहे? नाही. म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही घेणार आहात. टीम पिंपळास नाणेफेकी गमावली. तुम्हाला प्रथम बॅटिंग करावी लागेल. टॉस जिंकला असता काय डिसिजन असतं? बॅटिंगच असते. बॅटिंगच तुम्ही घेतली असती. समोर दिवा स्पोर्ट दिवा आहे. आर्यन देखील त्यांच्या टीममध्ये खेळताना पाहायला मिळाले. अनेक साऱ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. सो आर्यनच्या समोर देखील तुम्हाला खेळावं लागणार आहे. सो किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल 4 ओव्हरमध्ये? जेवढ्या धावा होतील तेवढे जास्त काढण्याचा प्रयत्न करू. कोणत्या असं बॅटर असतील ज्यांच्यावरती तुम्हाला जास्त अपेक्षा या मॅचमध्ये असतील? 4 ओव्हरला तर सर्वांना चान्स मिळतच नाही. तर 3-4 बॅट्समन असले तर त्यावेळी 100% देण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच नाणेफेकी झाली कंप्लीट. नाणेफेकी जिंकलेली आहे टीम दिवा स्पोर्ट दिवा संघानं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स ज्या ठिकाणी व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली प्रथमेश ठाकूर. हाँ चेक मॉनिटर देना. हालो चेक. डीजे ऑपरेटर नाही का? आता कॉमेंट्री कशी करू? स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हिरो आई स्मृती चषक 2026च्या पर्वामध्ये. खरं तर महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवत आहोत.
एका बाजूला आपण पाहत आहोत एकवीर हायवे दिवे आणि त्यांना फाईट करते टीम शेलुमाता वल. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता आणि टोटलचा विचार केला तर सध्या 61 बनवल्या गेल्यात आणि 62चं टार्गेट सेट केलं आहे. फ्रंटलाईन बॉलर कौशल पाटीलचा वापर केला झाला आहे. फटका चांगला आहे ऑन साईडला मिड विकेटच्या बाहेर षटकार. ऑन साईडला पाठवला आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर आलाय कौशल पाटीलच्या विरोधात. ओहो नो लुक शॉटची झलक आपल्याला पाहायला मिळाली. आठवण करून देतोय प्रदीप पाटीलची स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. काल खरं तर पूर्वार्धामध्ये ज्यांनी बॅटिंग केली त्यांच्यासाठी काल सोन्याचा दिवस होता, कारण 7 मॅचेसमधून आपण पाहिलं तर तब्बल 6 मॅचेसमध्ये ज्यांनी प्रथमतः फलंदाजी केली तो संघ जिंकलाय. आणि आज देखील आपण पाहिलं तर पहिला सामना आपण पाहिला ज्यांनी पहिली बॅटिंग केली तो संघ इथून विजयी होतोय. म्हणजे जो संघ पहिली बॅटिंग करेल त्याला मात्र ॲडव्हान्टेज आहे, बेनिफिट. चला फिल्डिंग लावून घ्या आपण. बॉल आलेला आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर हिटमॅन ऑफ भिवंडी भरोडी अजय पाटील 56 धावा तब्बल त्याने कुठल्या आणि या स्पर्धेतील तो 5वा फलंदाज देखील ठरला ज्याने अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं 3 फलंदाजांनी अर्धशतक झळकावलं, दुसऱ्या दिवसामध्ये 1 आणि आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिला आणि या स्पर्धेतील 5वा फलंदाज ठरला. फुल टॉस कौशल पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून पाठवलाय षटकार. असे चेंडू कौशल पाटील तुम्ही टाकू शकत नाही आहात. खरं तर समोर धाकड फलंदाज असताना मात्र यावेळेस आपण पाहिलं तर असे खराब चेंडू आले तर त्यावरती योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल, त्यामध्ये शंका नाही आहे. आणि सध्या तरी आपण पाहतो 3 बॉल 3 षटकार. पूर्वार्धामध्ये ज्या प्रकारे मारले होते फलंदाज यतीन मडवीनं, आता मात्र रिप्लाय केलाय, क्विक रिप्लाय सिद्धेश पाटीलचं हे आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. कौशल पाटीलला टप्पा सापडत नाहीये ना सापडत आहे लय टॉल बॉय ऑफ वर्ल्ड म्हणून त्याची ओळख आहे. आणखीन एक पण मिस टायमिंग यावेळेस. विकेट किपर जज करू शकले नाहीये, दूर राहिलाय चेंडू. कौशल पाटील आज या खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये त्याने स्वतःची वेगळी निर्माण केली ओळख, पण आज कुठेतरी ॲक्युरेसी कमी पडली, कन्सिस्टन्सी राहिली नाही, योग्य टप्प्यावरती नियंत्रण देता आलं नाही. सध्या तरी या मॅचमध्ये आपण पाहिलं तर बॅलन्स इक्वेशन सुरू आहे. 20 आलेल्या आहेत, 20 ऑन बोर्ड. टार्गेट 62चं आहे. ओव्हर पिच ड्रायव्हिंग लेंथवरती इनफिल्डच्या वरून क्लिअर केलाय बॉल, निघालाय कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. गुड फिल्डिंग बॉलला अडवलंय, 2 धाव मात्र रोखू शकत नाहीये. ओव्हरची ती दरम्यान देखील समाप्ती. येस चेक करायचंय का? साहिल शेलके सरांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकत आहात.
चेक करताय सध्या पंच. सेफ आहे. बाउंड्री सेव्ह. पहिल्या ओव्हरचा खेळ दरम्यान समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपटलावर, 22 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 23 होते. आपण माच पाटील लक्षात ठेवा, एक विकेट त्यांनी गमावली होती, इथे कोणती विकेट गमावली नाही आहे. त्यामुळे सध्या तरी मी म्हणेन टीम एकविरा हायवे दिवे चेस करताना फ्रंट फुटला आहे. चला फास्ट खेळा, रिक्वेस्ट आहे. चला टीम वॉल. गोलंदाजी मार्कवरती हर्षद टॉम बॉक्स कडून तयार होतोय. विकेट. हो खोलात सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक रन मात्र रोखू शकत नाहीये. अगदी दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी केलेली आपल्याला पाहायला मिळते. हलकीशी बॅटची काढायला लागली आणि त्यानंतर शॉर्ट फाईनला बॉल अडवलं. टोटल स्कोरबोर्डवरती 23. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे ऑनलाईन प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेले आहेत तर तमाम ऑनलाईन व्ह्यूअर्सचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या वतीनं. परत यार हर्षद पाटील बॉलिंग मार्कवर. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॅटचा फेस ओपन करत असताना बॅटचा चेहरा ओपन केला, पुढे ढकललं, बॉलला पुश केलंय. गॅपमध्ये 2 रन तिकडे मात्र प्राप्त केले जातात. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल 25. 25 या आकड्यावरती धावफलक पहिल्या ओव्हरनंतर 22 होत्या. पण आता मात्र अटॅकिंग इंटेंट सुरू ठेवावं लागेल. मोठी टोटल जर का तुम्ही चेस करताय ना ते कुठे थांबून चालत नाही. थोडं फास्ट का प्लीज. बॉलर तयार पुन्हा एकदा. हर्षद पाटील. ओ खराब फुल टॉस आणि त्यावरती मात्र आता बाबा ऑन साइडला जबरदस्त धडाका आणि बॉल थेट निघाला मिडविकेटच्या पलीकडे. सिक्सर. धावसंख्या अगदी आपण पाहिले तर महाच पाटील पण त्यांच्यासोबत जोडले जातात. स्कोर मित्र आहेत खरं तर. जवळपास 3 ते 4 पेन त्यांच्याकडे आहेत आणि मार्कर हायलायटर्स भरपूर काही गोष्टी आहेत. इथे देखील जबरदस्त संपर्क कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय की काय, पण कौशल पाटील इतका मोठा खेळाडू समोर असल्यावरती बॉल बाहेर येईल कसा. फार सुंदर झेल. ब्रदर्स दोघेही मैदानामध्ये भाऊ बंधू दाखल झालेले आहेत. ब्रदर्स ऑफ डिस्ट्रक्शन. सिद्धेश पाटील, प्रितेश पाटील. मोठे बंधू सिद्धेश, दुसऱ्या बाजूला छोटे बंधू प्रितेश. क्या बात आहे. आणि काल गोरसे बी संघासाठी खेळत असताना भावेश पवार यांचे बंधू त्यांनी 2 बॉलमध्ये 10 धावा चेस केल्यात शेवटच्या 2 बॉलवरती आणि 9,000 रुपयांचा मानकरी देखील ठरला.
क्या बात आहे. पण टीम गोरसेल 1 बॉल 3 करत असताना बोरशे 30च्या अगेन्स्ट धडाकेबाजमध्ये त्या झाल्या नाहीत. हा क्रिकेट आहे. कधी बदलेल ना खेळ याचा काही नेम नाही. कधी कोणच्या बाजूने झुकेल, कधी कोणाला आनंद देऊन जाईल, तर कधी कोणाला देईल दुःख, हे सांगणं फार कठीण. टोटल 32. 13 बॉल 30ची गरज. 13 बॉल 30. भारत तयार. ओ चांगली बॉलिंग. डॉट बॉल येतोय. ओव्हरची समाप्ती आणि त्या डॉट बॉलने कुठेतरी दिलासा दिला असेल जरूर शेलुमाता फॉल या संघाला. 2 ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. अ, 3 आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत आहोत. आतिश. बॅटिंग करत असताना 14 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलं आणि या ओव्हरमध्ये आता 14 वाचवायच्या आहेत. आतिश तयार. बॉलिंग मार्कवर. ओ चिप करण्याचा प्रयत्न. सॉफ्ट डिसमिसल. फटका फर्स्टला आहे. विकेटचं बदन. फलंदाज होतोय बाद आणि त्या क्रमांक 2 लागला एकविरा हायवे दिवे टीमला. पिंटा आला नवीन बॅटर. दुखापतग्रस्त आहे थोडा. अगदी आपण पाहिलं तर हाताला इंजुरी आहे. टोटलचा विचार केला तर सध्या 30 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. थर्ड इज स्टील रिक्वायर्ड. बोरो तयार. ओव्हर द विकेट. इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये कव्हरला. सिंगल मिळेल. 1 ने धावफलक पुढे. टोटल 33. तेहतीस धावा धावपटल्यावरती लागलेल्या आहेत. 29 अजूनही गरज आहे. मॅच चांगली पाहायला मिळेल त्यामध्ये शंका नाहीये. बॉल तयार होते. आतिश भामरे. पुढचा बॉल पुढे ठेवला. टप्पा थोडासा डीप झाला बॉल सडनली. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग आणि 2 धावा तिकडे मात्र लगेच प्राप्त केल्या जातील. गुड रनिंग गुड टू विकेट. या ओव्हरमध्ये धावांच्या गतीवरती पूर्णविराम लावण्याचं कार्य खरं तर आतिश भामरे करताना तुम्हाला पाहायला मिळेल.
9 चेंडू आणि 27 अजूनही गरज असेल या मॅचमध्ये. 3 धावा जवळपास प्रत्येक बॉल मागे करायच्या आहेत. नाही ते देखील तितका चांगला संपर्क नाहीये. कौशल पाटील बघा वेगानं आले तिकडे चेंडू खाली. 8 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. मॅच भरपूर कठीण झालेली आहे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर. कारण प्रत्येक डॉट बॉल प्रत्येक येणारी सिंगल पण दबाव वाढवते. बघा मॅच सुरू असताना कोणी मधून जाऊ नका विनंती आहे. फुल टॉस हा देखील मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकता आला नाहीये. डीपमध्ये लॉंग ऑन तैनात आहे आणि फक्त एक सिंगल तिकडे मिळेल आणि धावसंख्या सिंगलने पुढे टोठेला आलेली आहे ती 37 वरती. 25 धावांची जवळपास अजूनही गरज आहे आणि 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना माझा की 12 बॉल 30ची मॅच सातत्याने 6 बॉल 21 वर येत होती. जवळपास 4-5 मॅचेस तशा झाल्या जिथे 12 बॉल 30 करायच्या होत्या, 6 बॉल 20, 6 बॉल 21 वरती मॅच येत होती आणि जवळपास 50-50 होतं. कधी चेस झाल्या कधी नाही. ओ हेलिकॉप्टर मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर पाठमोरे जात असताना झेल टिपलाय. विकेटचं बदन फलंदाज होतोय बाद. 3 ओव्हरचा खेळ झालाय संपन्न. समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 37. 6 बॉल आणि 25 ची गरज आहे. फिल्डिंग लावून घ्या वर्ल्ड टीम. रिक्वेस्ट आहे विनंती आहे. योगायोग म्हणावा लागेल या मॅचमध्ये. अगदी आपण पाहिलं तर यतीन मडवीच्या बॅटमधनं 23 आल्यात. त्याच वेळेला वैभव भोईरच्या बॅटमधनं 23 आल्यात आणि सिद्धेश पाटीलच्या बॅटमधनं देखील 23च धावा आलेल्या आहेत. 3 फलंदाजांनी 23 धावा केल्या त्या मॅचमध्ये. पूर्वार्धात 2 आणि आता 1. सागर गोलंदाजी मार्कवर. फलंदाज झालाय सागर मात्र आणि बॉलिंग मार्कवरती वैभव येतोय. वैभवने पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर 23 धावा कुठल्या होत्या आणि आता त्याला रोखायच्या आहेत. ज्या प्रकारे बॅटिंग चांगली केली आहे लास्ट ओव्हर. खरं तर या मैदानावरती शेवटच्या ओव्हरमध्ये जे बॉलर येतात त्यांना झोपही रात्री लागत नाही. कारण 25 देखील चेस होत आहेत, 22 देखील चेस होत आहेत, 21 चेस होत आहेत. 25 ची गरज आहे. आतिशने अगदी आपण पाहिलं तर पूर्वार्धामध्ये देखील चांगला खेळ केला. 14 धावा लास्ट मोमेंटला येऊन त्याने कुठल्या आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना मॅचला पूर्णपणे कलाटणी दिली. 5 धावांचं षटक आणि त्याच वेळेला 2 महत्त्वपूर्ण विकेट आणि सामन्यात ट्विस्ट केलं, टर्न केलं, बदललं. गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहतो वैभव भोईरला पहिल्याला डॉट. 6 बॉल 25 ची गरज होती, नंतर 5 बॉल 25 ची गरज आहे मॅचमध्ये. ओ दांडी गुल विकेटचं बदन दरम्यान इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. 4 बॉल 25 धावांची गरज.
4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर विजयासाठी 25 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. थोडं फास्ट खेळायचं आहे प्लीज, कारण आज मेगा फायनल डे, त्यामुळे टोटल 9 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. ओ हो, क्या बात आहे. जड में परफेक्ट यॉर्कर खोला टाकलाय. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल हायवे दिवे विरुद्ध पिंपळास. हॅमर केलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑफ, गुड फिल्डिंग. औपचारिकता शिल्लक आहे आता इथून, फॉर्मॅलिटीज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि इकडे देखील आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये देखील रेकॉर्ड बनतोय. बॅटिंग ज्यांनी पहिले केलेले तोच संघ इथे पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय. लेट पण थेट 6 आर.